चला तर मित्रांनो, आता आपण नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी उन्हाईचं गरम पाण्याचं कुंड दाखवणार आहे. आम्ही निघालो आणि जाताना आम्ही सुरगाणे मार्गे गेलो. घाट सेक्शन असल्यामुळे खूप उशीर लागला तिकडनं, कारण तिकडनं जे आहे गुजरात नाशिक हायवे जो होता तो बंद होता, त्यामुळे आम्ही इकडनं आलो. तर बघा, आमच्या गाडीमध्ये एवढे 2-4 माणसं आम्ही बसून आणि गेलो. त्या ठिकाणी पोचल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गाडी पार्किंग केल्या. दोन्ही पण पार्किंग केल्यानंतर आम्ही गरम पाण्याच्या कुंडाकडे निघालो. आणि बघा, इथं आपल्याला गरम पाण्याचं कुंड दिसतंय बघा. हे उकळतं पाणी आहे. इथं मध्ये पैसे सुद्धा दिसत आहेत बघा, डॉलर टाकलेले आहेत, एकदम ठळक दिसत आहेत. अतिशय स्वच्छ पाणी असं आहे. आणि इथं जे आहे तर हे गरम पाणी आंघोळ करण्यासाठी लोक जे आहेत दूरवरून येतात. आणि उन्हाई मातेचं ह्या ठिकाणी उगमस्थान झालेलं आहे, त्यामुळे उन्हाई मातेचं ह्या ठिकाणी मंदिर सुद्धा आहे. तर बघा, हे गरम पाण्याची कुंड आहे आणि हे पाणी उकळतं आहे. आणि हे पाणी पुढे हौद बांधलेले आहेत. एक स्त्रियांसाठी वेगळं बांधलेलं आहे, पुरुषांसाठी वेगळं बांधलेलं आहे. तर त्या कुंडामध्ये आपण आंघोळ करायची आहे. तर बघा, आता आपण इकडे महिला जाताना दिसत आहेत आणि त्यानंतर इकडे पुरुष मंडळींसाठी हे स्वतंत्र हौद बांधलेलं आहे. जे कुंडाचं पाणी उकळतं आहे ते वाहत वाहत ह्या हौदामध्ये येतं आणि ह्या हौदामधून ते पाणी पास होऊन दुसरीकडे जातं. तर बघा, हे सतत वाहणारं गरम पाणी सतत वाहणारं आहे उन्हाळ्याला. मित्रांनो, तुम्ही जर कधी गेला तर आंघोळ केल्याशिवाय तिथून यायचं नाही. पाणी गरम असतं, परंतु आपण तिथं बकेट असतात, त्या बकेट घ्यायच्या आणि आपण आदलून बदलून जे आहे ते पाणी ओतत राहायचं आणि थोडंसं थंड करायचं आणि आंघोळ करायची. तर कोणीही आंघोळ केल्याशिवाय यायचं नाहीये. त्यानंतर हे बघा, इथं आपण आंघोळ केल्यानंतर इथं जवळच उन्हाई मातेचं दर्शन आपण घ्यायचं आहे. तुम्ही पण घ्या मित्रांनो, हे उन्हाई माता आहे, तर उन्हाई मातेचं दर्शन घ्यायचं आहे. तर दर्शन आम्ही घेतल्यानंतर इकडे जे आहे तर एक डाव्या साईडने आहे, त्या ठिकाणी भगवान शंकराचं पण मंदिर आहे. इथं आपल्याला भगवान शंकराचं पण दर्शन होतं. दर्शन घेऊन आणि इथं रस पिल्याशिवाय कोणीही यायचं नाही. तर इथं रसाचं दुकानं आहेत. ऊसाचा रस एकदम चांगल्या प्रकारे मिळतो. कोणत्याही सीझनमध्ये जा, वर्षभर ह्या ठिकाणी जो रस आहे हा आपल्याला मिळतो. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन आणि घरी परतलो. पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.